बाबा ये श्वास. हे काय पोथी अर्धवट काय सोडली? नाही, अर्धवट नाही सोडली. हे बघ, काही वेळापूर्वी मला एक सद्गृहस्थ भेटून गेले. हा, म्हणजे गप्पांच्या ओघात त्यांची माझी जुनी ओळख निघाली. बर. 30 वर्षापूर्वी काही कामानिमित्त ते मला भेटले होते. सध्या दैव देतं आणि कर्म नेतं अशी त्यांची अवस्था झाली. म्हणजे जे ह्या 10व्या अध्यायातल्या लक्ष्मण गुढेच्या बाबतीत घडलं. हो, काय झालं सांगा ना मला. ह्या लक्ष्मण गुढेला अचानक पोटाचा विकार जडला. ऐक देवा, परमेश्वरा वाचव रे बाबा. अहो, स्वयंपाक तयार आहे. पान वाढायला घेऊ? नको नको ग. ते पथ्याचं जेवण म्हणजे ना काडीची चव नसते त्या जेवणाला. मला कंटाळा येतो. तू जेव. मग काय करता? तुम्हाला पोटदुखीचा आजार जडला म्हणून वैद्यबुवांनी औषध उपचार सुरू केले. त्यांचा पथ्यावर फार जोर आहे. पथ्य वेळेवर पाळली नाहीत ना तर औषधाचा गुण येणार नाही असं निक्षून सांगून गेलेत ते. अगं पण जेवण जरी पथ्याचं असलं तरी त्याला चव असायला काय हरकत आहे? हा, तुला तुला माहिती आहे सरस्वती, मला जेवायला किती आवडतं, मला खायला किती आवडतं. आणि हे दुखणं नेमकं माझ्याच मागे का ग लागावं? सरस्वती, अगं मी इतकी पूजा अर्चा करतो, दानधर्म करतो, मग हे दुखणं माझ्याच मागे लागावं का ग? नाही, मला मला ना काही कळेना असं झालंय. परमेश्वर सुद्धा काय परीक्षा पाहतोय कोणास ठाऊक. तू 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 जा जेवून घे, मला नकोय जेवायला. अहो, असं काय करता? 4 घास पोटात गेले नाही तर अंगात बळ येईल का? कशाला हवाय, कशाला हवाय बळ? नकोय मला बळ. हे बघ, तू तू माझं ऐक. तू जा ग, तू जा, जेव जेव जा. हे बघा, या संकष्टीला मी लाडवाचा नैवेद्य दाखवणार आहे बाप्पाला. तेव्हा एखादा लाडू खा किंवा जिलेबी खा, चव येईल तोंडाला. पण आत्ता 4 घास खाऊन घ्या. तुम्ही या लवकर, मी पान वाढायला घेते. सरस, परमेश्वरा, अरे वाचव रे, वाचव यातून मला. आई ग, सरस्वती. बाप्पा गजानना, आजवर तुझ्या कृपेने कशाचीही कमतरता भासली नाही. पण आज शरीराला व्याधींनी ग्रासले. औषधाचा गुण येत नसेल तर आम्ही कोणाकडे बघायचं? देवा, देवा वाचव रे यातून. या वेदना सहन करण्यापेक्षा मरण यातना सहन करणं बरं रे. अहो, असं काय बोलताय? आज संकष्टी आहे, असं अभद्र बोलू नये. मग काय बोलू मी? खरंच सहन होत नाहीये का मला? आई ग, मला कल्पना नाहीये का असं धीर सोडून कसं चालेल? औषधांच्या जोडीने माणसाची इच्छाशक्ती दांडगी असावी लागते, तरच औषधांचा गुण येतो. अगं पण किती औषधं घ्यायची मी? रोज नवे नवे वैद्य, नवे हकीम. कंटाळलोय मी या जीवाला. हे घ्या. सरस्वती, ऐक. इथे दुखतंय का? अहो, इथे? इथे इथे काय करताय? सबंध पोटात कळा मारताय तो माझ्या.
अहो लवकर इलाज करा अहो. वेळ वाया घालवू नका. अहो असं लहान मुलांसारखं काय करताय? नेमकं दुखणं कुठे आहे, कशामुळे आहे हे समजल्याशिवाय इलाज कसा करता येणार? अहो आमचं वैद्यकशास्त्र फार काटेकोर आहे. पथ्य कुपथ्याला फार महत्व आहे. तुम्ही काहीतरी कुपथ्य ग्रहण केल्याशिवाय असं तीव्र पोटशूळ उठणार नाही. अहो कुठलं आलाय कुपथ्य वैद्य बुवा? तू सांग या ना. वैद्यबुवा संकष्टी होती, त्यामुळे गोडाचा नैवेद्य केला होता, तोच ग्रहण केला यांनी. आता त्यात कुपथ्य कसलं आलं? असं मग अशी तीव्र पोटदुखी का व्हावी? आता हे मी कसं सांगणार तुम्हाला? इथे वैद्य कोण आहे, तुम्ही की मी? धीर धरा, धीर धरा. करतो काहीतरी इलाज. काहीतरी नको, नेमका इलाज करा माझ्यावर. करतो, पण गुण यायला थोडा अवधी लागेल. तुमचं दुखणं म्हणजे आमच्या वैद्यकशास्त्राला फार मोठं आव्हान आहे. अहो मग ते आव्हान आहे ना, ते जरा आत्मविश्वासानं पेला तुम्ही, कळलं? नुसते प्रयोग करू नका माझ्यावर, कारण गेला ना जीव तर तो माझा जाणार आहे. वैद्य बुवा, मी हात जोडून विनंती करतो, मी हवा तेवढा पैसा ओतायला तयार आहे, पण मला वाचवावं या पोटदुखी पासून. ऐक अगं, सांग या ना. तुम्ही जरा पडता का? देवा. मी काय म्हणतो, लक्ष्मणरावांचं हे दुखणं साधं सुद्धा दिसत नाही. किती दिवस झाले, डॉक्टर आले, हकीम आले, अमके आले, ढमके आले, किती उपचार केले, पण गुण येत नाही. याला काय म्हणावं? काय म्हणणार? अहो काहीतरी बाहेरची बाधा असावी. बाहेरची बाधा? हो, अशी बाहेरची बाधा काही औषधोपचारांनी थोडी दूर होणार आहे. यासाठी जाली उपाय केले पाहिजेत, तंत्रमंत्र उच्चारावे लागतील. तुम्हाला काय म्हणायचंय? लक्ष्मणरावांना भूतबाधा झाली आहे? हा चेटूक भानामतीचा प्रकार आहे? असू शकते, कोणाची तरी नजर लागली असेल. लक्ष्मणरावांचं जगणं कसं सोन्यासारखं, कोणाच्या तरी डोळ्यात खुपलं हे, म्हणून अशी तीव्र पोटदुखी आहे. पण हे लक्ष्मणरावांना सांगणार कोण? ते अजिबात ऐकायचे नाही. त्यांचा ह्या गोष्टीवरती अजिबात विश्वास नाही. मी समजावतो त्यांना. अहो अंगाशी आलं, जीवावर बेतलं तर मी म्हणणारे नास्तिक देखील देवासमोर नतमस्तक होता. तिथं लक्ष्मणरावांची काय कथा? बघा प्रयत्न करून. पण हो, आतमध्ये वैद्यबुवा बसले आहेत. तुमच्या अशा बोलण्याने त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. काही अपमान बिपमान होत नाही. मी कोणी तांत्रिक मांत्रिक थोडी आणणार आहे. मग शेगावच्या गजानन महाराजांबद्दल ऐकलंय. खूप मोठे योगी पुरुष आहेत. त्यांनी योग सामर्थ्याने अनेकांचे आजार बरे केले. त्यांच्याकडे लक्ष्मणरावांना नेऊ, नुसत्या दर्शनाने देखील त्यांची पोटदुखी बरी होईल, मला विश्वास आहे. मला एक कळत नाही पितांबर, अरे असा हसतोस काय? हसण्यासारखं काय बोललो मी? महाराज, हसण्यासारखं नाही तर काय महाराज? अहो तुम्हाला कळत नाही अशी जगात एक तरी गोष्ट आहे का? सांगतो. सो तो येतो, तो आमचे पाय दाबून का देत असतो? महाराज, आपल्या चरणी सेवा घडावी म्हणून. महाराज, त्या निमित्तानं तुमच्या सहवासात तुमच्या चरणापाशी बसायला मिळतं म्हणून. असं होय? पण महाराज, मला एक गोष्ट कळत नाही. नाही म्हणजे तसं मला काहीच कळत नाही म्हणा, पण तरीही एक विचारू का तुम्हाला? विचार. तुमचे पाय दुखत नाहीत हेही खरं आहे. तुम्हाला कुठला आजार होणार नाही हेही तितकंच खरं आहे. मग तुम्ही औषधोपचार न करता लोकांची दुखणी चटकन कशी काय बरी करता बरं? पितांबर, सगळीच दुखणी पैसे खर्च करून किंवा औषधोपचाराने बरी होत नसतात. म्हणजे काय महाराज? त्याचं मूळ बरं करावं लागतं. ऐक अगं, आता सहन नाही होत आहे. लक्ष्मणराव, हे औषध तुमच्या दुखण्यावर नक्कीच गुणकारी ठरेल. हे औषधांना दिवसातून 4 वेळा द्या. अहो, मग हे 8 वेळा घेतलं तर उपाय लवकर होणार नाही का? नाही, त्यामुळे अपाय होऊ शकतो. प्रत्येक रोगावर प्रत्येक औषधाची मात्रा ठरलेली असते. त्याहून कमी किंवा त्याहून अधिक औषध सेवन करणं गुणकारी ठरत नाही. लक्ष्मणराव, आराम पडला का? नाही हो, ह्या वैद्यबुवाने आत्ताच हे औषध दिलंय. माझा ऐकाल? हो, ऐकेन ना. आता जे कोणी जो उपाय सांगेल ना, ते
ते ऐकून घेणं आणि स्वतःवर करून घेणं एवढंच माझ्या हाती उरलेलं आहे. ऐक. शेगावच्या गजानन महाराजांची ख्याती ऐकली ते कोणताही उपचार न करता लोकांचे आजार किंवा दुखणी बरी करतात. कोणताही औषधोपचार न करता रोगींना बरे करतात. म्हणजे याला चमत्कारच म्हणायला हवं. अहो, गजानन महाराज खरोखरच चमत्कारी पुरुष आहे. आपण इतके वैद्य हकीम केले, आपण एकदा त्यांच्याकडे जाऊन यायला काय हरकत आहे? अशक्य. मला वाटतं अशा माणसांना भेटणं म्हणजे वेळच अपव्य. नाही वैद्यबुवा, भास्कर पाटलांच्या कोरड्या पडलेल्या विहिरीला पाणी लावलं होतं त्याने, असं ऐकलंय मी. असं? होय. मग मला पाहायला जावं कोण आहे ते गजानन महाराज. चला आपण सगळे जाऊ शेगावला. वैद्य बुवा, तुम्ही आमची परीक्षा करायला येत आहे. या या जरूर या. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. सरस्वती नाही चालवत आहे का आता? अहो जरा धीर धरा, आपण शेगावात आलोय, आता थोडाच वेळ लागणार आहे. माझं पोट खूप दुखतंय काय ग? आपण शेगावात येऊ पोचलोय खरे, पण मला काही खरं वाटत नाही. त्या गजानन महाराजाला काय कळतंय आयुर्वेदिक औषधीचं? आणि माझं ऐकाल तर ते जे काय औषध म्हणून खायला सांगतील ते मला दाखवल्याशिवाय खाऊ नका. आणि माझं ऐकलं नाही, काय अपाय झालं तर पुन्हा माझ्याकडे येऊ नका. मी इथल्या धर्मशाळेत थांबतोय. वैद्यबुवा, तुम्ही नाही येत आहे आमच्या बरोबर? असल्या ढोंगी गजानन महाराजांकडे जाणं म्हणजे माझ्या आयुर्वेदाविषयीचा ज्ञानाचा अपमान केल्यासारखं होईल. तुम्ही ती या जाऊन. अहो, पण मला नाही चालवत आहे का आता? थोडंसंच राहिले, चला चला. ऐक. वाह, त्या शिवमंदिरात असणं आनंददायी अनुभव आहे. त्या परिसरात भगवंताचं नामस्मरण करावं, मनन करावं, चिंतन करावं. संसारात आणि परमार्थात नेमके तुम्ही कोणत्या स्तरावरती कार्यरत आहात ह्याचं नेमकं आकलन तुमचं तुम्हाला होतं. महाराज, काय रे? आंबे आवडतात ना तुम्हाला, म्हणून आणलेत. हो, फक्त मलाच नाही, इथे जमलेल्या प्रत्येक भक्तगणाला आंबे आवडतात. आवडतात की नाही? हो महाराज. मग मला एकट्याला नको, सर्वांना दे. तुम्ही एकदा टोपलेला स्पर्श केला की आंब्याचा प्रसाद म्हणून वाटप करता येईल. गण गण गणात होते. आंबा हे गोड फळ आहे, पण महाराजांनी प्रसाद म्हणून दिलेल्या आंब्याला अमृताची गोडी आहे. खा पितांबरा, आंबे खा. हा अखेरचा आंबा. हा आम्ही खाल्ला तर कोणाच्या पोटात दुखणार नाही ना. हे काय बोलणं झालं महाराज? अहो, हा आंबा तुम्ही खाल्ला तरी तो आमच्याच पोटाला लागणार. असं म्हणतोस? मग आम्ही खातोच हा आंबा. महाराज, महाराज, महाराज दया करा. काय झालं मुली? महाराज, तुमची ख्याती ऐकून आम्ही कारंजा गावून इथे शेगावला आलोय. बरं, मग? महाराज, महाराज, मला आपली धर्मकन्या मानून माझ्या कुंकवावर आलेलं संकट तेवढं दूर करा. महाराज, हे पोटदुखीने बेजार झालेले आहेत. इथला प्रवास अशक्य असतानाही तुमच्या दर्शनासाठी आम्ही खूप अपेक्षेने आलोय. महाराज, महाराजांची पोटदुखी बरी करा. महाराज दया करा. महाराज दया करा. वैद्य झाले, हकीम झाले, पण कोणाच्याच औषधाने गुण आलेला दिसत नाही. बरोबर आहे महाराज, अगदी असंच झालंय. तुमचंच नाही, कित्येकांचं असंच होतं. सर्व उपाय करून थकले की मगच परमेश्वराची आठवण होते. उपाय विकत घ्यावा लागतो तरच तो लागू पडतो अशी धारणा असते. औषधोपचार करू नका असं आम्ही म्हणणार नाही, पण जोडीने परमेश्वराचाही धावा करा.
कारण शेवटी करता करविता तोच आहे. होय महाराज. घे हा आंबा घे आणि आपल्या पतीला खाऊ घाल. हा आम्ही दिलेला आंबा आणि जोडीला तुझी पतिपरायण भक्ती हीच पुरेशी आहे. गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते. ऐक बघू गजानन महाराजांनी औषध म्हणून काय दिलंय? हा आंबा. आंबा? आंबा? अहो वेडे झालेत का तुम्ही? आंबा यांच्या आजारावर कुपत्तेच आहे. अहो विषय समान आहे ते. आंबा जर यांनी खाल्ला ना तर सगळं संपलंच म्हणून समजा. टाकून द्या तो आंबा, टाकून द्या. हा आम्ही दिलेला आंबा आणि जोडीला तुझी पतिपरायण भक्ती हीच पुरेशी आहे. गण गण गणात भोवते. अहो वहिनी विचार कसला करताय? टाकून द्या म्हणतोय मी. नाही टाकणार. अहो महाराजांनी दिलेला प्रसाद आहे. प्रसाद कधी कुपत्ते असतो का हो? माझी महाराजांवर श्रद्धा आहे. अहो माझा ऐकता का? तुम्ही हा आंबा श्रद्धेने खा. तुम्ही नक्की बरे व्हाल. अहो ऐका माझं. खाऊ नका, मी सांगतोय खाऊ नका. महाराज महाराज महाराज. उठा वैद्य बुवा, उठा. महाराज मला क्षमा करा. माझी चूक झाली. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. माझ्या वैद्यक शास्त्रावर माझा गाढा विश्वास होता, पण तुम्ही तो विश्वास खोटं ठरवून दाखवलं. लक्ष्मण गुड्यांच्या तब्येतीला अपायकारक असणारा पदार्थ त्यांना खाऊ घातलात आणि त्यांचा आजार दूर पळवून लावलात. तुम्ही धन्य आहात महाराज, तुम्ही धन्य आहात. वैद्य बुवा, तुमच्या वैद्यक शास्त्राला आम्हाला खोटं ठरवायचं नव्हतं, तर तुमच्या अज्ञानाचा आजार आम्हाला दूर करायचा होता. महाराज तुम्ही जाणता तेवढ्या ज्ञानावर तुमचा विश्वास होता, म्हणून तुम्ही इतरांना अज्ञानी ठरवित होतात. हो महाराज, हे खरं आहे. ही माझी फार मोठी चूक होती जी आता उमगली. वैद्य बुवा, आम्ही आंब्यात कोणतंही औषध घालून दिलं नव्हतं, तरी त्या पतिव्रतेने आम्ही सांगतो म्हणून मोठ्या श्रद्धेने तो आंबा त्याला खाऊ घातला आणि तिची श्रद्धाच औषधाचा गुण होऊन गेली. महाराज वैद्य बुवा, जे काम औषध करू शकत नाही तेच काम तुमच्या मनातली श्रद्धा करते आणि त्यासाठी देवासंतांची कृपा लागते. महाराज तुम्ही माझे डोळे उघडलेत महाराज. मी कोण तुझे डोळे उघडणारा? डोळे उघडणारा तोच आहे, करता करवित आहे तोच आहे. गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते.